मायकल जॅक्सन एक साधा मुलगा जगाचा किंग ऑफ पॉप कसा झाला. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा व्यक्तीची कथा ऐकणार आहोत ज्याने संपूर्ण जगाला दाखवून दिले की गरिबी, संघर्ष, टीका किंवा भीती काहीही तुमच्या स्वप्नांपेक्षा मोठं नसतं. होय, आपण बोलणार आहोत जगाच्या इतिहासातील सर्वात महान परफॉर्मर मायकल जॅक्सन. एक साध्या घरात जन्म, पण मनात मोठी स्वप्न. मायकलचा जन्म 1958 मध्ये एका अत्यंत साध्या गरीब कुटुंबात झाला. घरात 9 भावंडं, खूप अडचणी, पैशांची सतत तंगी. पण त्या छोट्या मुलात एक खास गोष्ट होती, गाणं आणि नृत्य शिकण्याची अनोखी भूक. त्याच्या वडिलांनी त्याला आणि भावांना घेऊन जॅक्सन 5 ग्रुप तयार केला. सगळे म्हणायचे, इतक्या छोट्या वयात कोण स्टार बनतंय, पण मायकल म्हणायचा, मी करणार आहे आणि जग बघेल. 2 प्रचंड मेहनत आणि पहिला स्टारडम. दिवसरात्र प्रॅक्टिस, डान्स, म्युझिक, सिंगिंग. 8 वर्षाच्या मुलाने केलेली मेहनत मोठ्यांनाही आश्चर्य वाटवायची. आणि मग एक दिवस जगाला एक आवाज ऐकू आला, ABC, इट्स इझी ॲज 1 2 3. मायकल तिथून पुढे जॅक्सन 5चा स्टार झाला. 3 इतिहासातील सर्वात मोठं उड्डाण, किंग ऑफ पॉप. वयाने तो तरुण होता, पण स्वप्न आकाश एवढी. तो म्हणायचा, मी फक्त कलाकार नाही, मी जगाला एक नवीन अनुभव देणार आहे. आणि मग आली थ्रिलर, बिली जीन, बॅड, डेंजरस. मायकल जॅक्सन फक्त गायक नव्हता, तो एक जादू होता. स्टेजवर त्याचा मूनवॉक पाहून लोक वेडे व्हायचे. आजही तो डान्स स्टेप कोण करू शकत नाही, कारण ते फक्त स्टेप नव्हते, तो एक आत्मविश्वास होता. 4 यशासोबत आले संघर्ष, टीका आणि एकटेपणा. जगाच्या नजरा त्याच्यावर होत्या. न्यूज, मीडिया, लोक सर्वजण त्याच्यावर टीका-टिप्पणी करायला सुरुवात केली. लोक म्हणाले, तो बदलतोय, विचित्र होतोय, एकटा पडतोय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, यश जितकं मोठं तितकी टीका जास्त. मायकल म्हणायचा, लोक काय बोलतात ते थांबू शकत नाही, पण मी काय करतो ते माझ्या हातात आहे. तो सतत काम करत राहिला. नवनवीन परफॉर्मन्स, नवे म्युझिक. करोडो लोकांच्या टीकेपेक्षा त्याची मेहनत आणि कला जास्त शक्तिशाली होती. 5 जगातले सर्व विक्रम मोडले. थ्रिलर हे त्याने बनवलेलं अल्बम आजही जगातील सर्वात जास्त विक्री झालेलं अल्बम आहे. त्याच्या कॉन्सर्टला लाखो लोक जमायचे. जगात कुठेही त्याचं नाव घेतलं तर लोक म्हणायचे, ही इज द ग्रेटेस्ट एंटरटेनर एव्हर बॉर्न. 6 मानवतेसाठी काम, एक दयाळू हृदय. मायकल फक्त स्टार नव्हता, तो हृदयानेही मोठा होता. त्याने कोट्यावधी रुपये गरीब, आजारी मुलं, अनाथाश्रम, शाळा, रुग्णालय यासाठी दान केले. तो म्हणायचा, जर तुम्ही जग बदलू शकत नसाल, किमान एखाद्या व्यक्तीचं जग बदला. 7 त्याचा संदेश, स्वप्न मोठी ठेवा. त्याचा संपूर्ण जीवन प्रवास एकच गोष्ट शिकवतो, गरीब घरी जन्माला आला तरी चालतं, घरात अडचणी असल्या तरी चालतं, लोक टीका करत असले तरी चालतं, पण तुमची स्वप्न, तुमची मेहनत आणि तुमचा आत्मविश्वास
कोणाच्याही पेक्षा मोठा हवा. मायकल म्हणायचा, बिलीव्ह इन युअरसेल्फ, यू कॅन चेंज द वर्ल्ड. मायकेल जॅक्सन आज आपल्यात नाही, पण त्याची कला, त्याची ऊर्जा, त्याची प्रेरणा आजही लाखो लोकांच्या हृदयात जिवंत आहे. म्हणून मित्रांनो, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कुठून आलात ते महत्त्वाचं नाही, तुम्ही कुठपर्यंत जाता ते महत्त्वाचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. थँक्यू.